अमरावती जिल्ह्यातील निम्नपेढी प्रकल्पग्रस्त परिसरातील बेरोजगार तरुणांसाठी सावित्रीबाई फुले महिला मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेच्या वतीने वाघोली धरण येथे मत्स्य व्यवसायाचे सखोल प्रशिक्षण दिले जाते। या उपक्रमामुळे स्थानिक प्रकल्पग्रस्त तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झालाय। संस्थेने शासनाकडेही अधिकृत अर्ज सादर करून निम्नपेढी धरणग्रस्तांना शासन स्तरावर मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण देण्यात यावं अशी मागणी केली आहे। कारण शासनाच्या विद्यमान GR शासन निर्णयानुसार स्थानिक प्रकल्पग्रस्तांकडे आवश्यक मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण व प्रमाणपत्र नसल्यास संबंधित धरणावर मत्स्य व्यवसाय करण्याची परवानगी मिळत नाही। परिणामी भविष्यात स्थानिक धरणग्रस्तांवर अन्याय होण्याची शक्यता आहे। ही गंभीर बाब लक्षात आल्यानंतर सावित्रीबाई फुले महिला मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेने निम्नपेढी धरणग्रस्त बेरोजगार तरुणांशी थेट संवाद साधला। या संवादादरम्यान तरुणांनी आपल्या अडचणी आणि भविष्यातील अन्यायाबाबतची भीती मांडली आहे। यावर संस्थेच्या अध्यक्षांसोबत सविस्तर चर्चा झाली। या पार्श्वभूमीवर सामाजिक जबाबदारीच्या दृष्टिकोनातून सावित्रीबाई फुले महिला मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेने पुढाकार घेत निम्नपेढी प्रकल्पग्रस्तांना मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला। सदर प्रशिक्षणात मत्स्य संवर्धन, तलाव व्यवस्थापन, खाद्य व्यवस्थापन, रोग नियंत्रण तसेच शासकीय नियमावलीची माहिती दिली जात आहे। या प्रशिक्षणाची यशस्वी पूर्तता झाल्यानंतर प्रशिक्षणार्थींना अधिकृत मत्स्य व्यवसाय प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार असून त्यामुळे भविष्यात त्यांना धरणावर कायदेशीररित्या मत्स्य व्यवसाय करण्याचा अधिकार मिळणार आहे। काही ही आमची प्रकल्पग्रस्त महिला मत्स्यमार सहकारी संस्था आहे। या शासनाने यांच्या मार्फत अर्ज करण्यात आले। सर्वप्रथम सर आपल्याला एक विनंती करतो का यांनी एक गावामध्ये प्रकल्पग्रस्त असल्याच्या कारणाने शासनानं एक GR काढला का बा यांना मत्स्य व्यवसायाचं ट्रेनिंग असल्याशिवाय यायले स्थानिक रोजगार मिळत नाही। त्या दृष्टिकोनातून ह्या गावासंग संपर्क साधला असतात। ह्या गावातले प्रत्यक्ष एक आदमी हे जे वानखडे साहेब आहे याच्या संग मी संपर्क साधला आणि याईनं सर्व ह्या गावातली एक टीम जे होती का आपल्याला खरोखर रोजगार मिळाला पाहिजे तर यासाठी एखादी आपल्याला संस्था रजिस्टर करासाठी त्याच्यासाठी मत्स्य व्यवसायाचं प्रशिक्षण असणं आवश्यक आहे। त्या दृष्टिकोनातून ह्या पोरायनं पूर्ण एक मोठ्या प्रमाणात उत्सव याच्यांनी दाखवल्या असून रोजगारासाठी का आपल्याला स्थानिक लोकायले हा मत्स्य व्यवसाय भेटला पाहिजे आणि कोणीही समाजाचा असला त्याले मत्स्य व्यवसाय करणं बंधन नाही आहे। त्या दृष्टिकोनातून हे पोरं आमच्या संग संपर्क साधला तर या पोरायले मी आमच्या संस्थेच्या महिला अध्यक्षांनी यायला मार्गदर्शन केलं का असं करा। संस्थेच्या महिलाचं काही जेव्हा इथं वेळ पडत तेव्हा इथं सर्व हजर होईल त्या माध्यमातून माझी एक नेमणूक केली का हे सर्व पुरुष आहे, आपली महिला संस्था आहे, त्या माध्यमातून तुम्ही यायले जाऊन शिन्यात थोडं मार्गदर्शन करा। त्या दृष्टिकोनातून यायनं पहिले प्रथम सर्वसाधारण सभा आयोजित केली। त्या सभेची जे निबंधक आहे संस्था रजिस्ट्रेशन करणारे त्या संस्थेले यांनी रितसर अर्ज केला। रितसर अर्ज करून शिन्ना त्यांना बोलावलं का तुम्ही ह्या सभेले हजर राहा, आम्ही अशा वेळेले अशा ठिकाणी आम्ही अशी सभा आयोजित केली आहे। त्याबाबतचे हा पोरापाशी सर्व डॉक्युमेंट आहे। त्यानंतर महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री त्यांना पण यानं निवेदन दिलं का आम्हाला याच्या बाबतीत तुम्ही प्रशिक्षण द्या। तर त्याच्यावर सहाय्यक अभियंता, प्रादेशिक अभियंता यायले दिल्याच्या नंतर मत्स्य व्यवसायाचं काम झालं पाहिजे नाही आणि मत्स्य व्यवसाय अमरावती जिल्ह्यांनी मोठ्या प्रमाणात वाढ झाली न पाहिजे ते मत्स्य विभाग पूर्ण झोपले आहे। यायले काही आवश्यकता नाही आहे, इथं काही ताळमेळ नाही आहे अमरावती जिल्ह्यांनी। तर या दृष्टिकोनातून ह्या पोराईनं पुढाकार घेऊन शिंद्या स्वतःच्या निधीनं जाळे खरेदी केले, नावा खरेदी केल्या आणि त्या बाबतचा आजचा ह्या याईनं स्वतः खर्चातून नियोजित संस्थेचा जो खर्च केला आहे त्या माध्यमातून याईनं मोठ्या प्रमाणाने रोजगार मिळवण्यासाठी इथं प्रयत्न करत आहे। आणि काही दिवसांनी इथं आम्ही काय म्हणत असते ते 15 दिवसाचं का काय इथं आम्ही कॅम्प लावणार आहोत आणि कॅम्प लावून शिने इथं फसवून कॅम्पसाठी जिल्हा अधिकारी, प्रादेशिक अधिकारी किंवा मत्स्य व्यवसाय
कोणी मिनिस्टर असन, जे साहेब आहे आपले महाराष्ट्राचे, त्याची सर्वांची इथं एंट्री होईल. प्रतिनिधी धनराज खरसाण, RCN न्यूज.